אוקיי. טוב, ברוכים הבאים. חסדי השם, परत आपल्याला ही संधी मिळाली अभ्यास करायला, अपॉर्च्युनिटी मिळाली. आपण मिशने आहोत, साखीमध्ये आहोत. खसदे हशेम फर्स्ट चॅप्टरमध्ये आहेत. आणि लेट्स स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, लेट्स थँक हकादश बारुख हू का इट्स अ बिग स्कूत, इट्स अ बिग मेरिट. का आपण किती सम्याख राहायला पाहिजे, किती आनंदित राहायला पाहिजे का आपल्याला तोराचा अभ्यास करायला मिळाला पुन्हा सोबत. आणि हे ऐकायला मिळायला, आपण बोलू शकतो, ऐकू शकतो. खसदे हशेम, खसदे हशेम, इट्स अ बिग स्कूत. जे पण आहोत, जसे पण आहोत, त्याच्यासाठी खूप तुदा बघून मिजमोरला तुदा बोललं पाहिजे सर्व गोष्टींसाठी. प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण आहे जो आपण या जगामध्ये आहोत, आपण पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे. ए, स- अचवूतमध्ये नाही गेलं पाहिजे. अचवूत म्हणजे सॅडनेसमध्ये नाही गेलं पाहिजे, डिप्रेशनमध्ये, खास शालोम ज्यूइश लोकांसाठी नाही आहे. ते आपल्याकडे आलंच नाही पाहिजे. माणूस जेव्हा बिझी असतो तर त्याला त्या त्या पार्टमध्ये जाणारच नाही तो, त्या फील्डमध्ये जाणारच नाही. बिझी राहायला पाहिजे, सम्याक राहायला पाहिजे, आनंदित राहायला पाहिजे आहे त्याच्यामध्ये. आणि खसदा शेम, लेट्स स्टार्ट ॲज युजल. Of course, we got to thank Rav Gabriel Talkar आणि Rav Daniel Talkar for arranging such a nice platform जिकडे आपण थोडासा अभ्यास करू शकतो. एम, आणि ॲज युजल वी स्टार्ट. आजचा शेड्यूल असेल मिशनात साखीम. फर्स्ट ऑफ ऑल, ऑफकोर्स, नाईस स्टोरी. इट्स अ नाईस स्टोरी. नंतर मिशनायतवर जाऊया आणि लास्ट टाइम प्रश्न विचारला होता त्याचं आपण उत्तर बघूया आपण. बेजात असे नेक्स्ट सेकंड मिशन आहे त्याच्यामध्येच आपण तो उत्तर त्यांना मिळेल. तर त्याच्याबद्दल थोडासा आपण डिस्कस करूया. ए, आणि ॲज युजल नंतर पण चान्स मिळाला तर थोडासा पारा शबुआ, नाहीतर मुसार, नाहीतर अजून स्टोरी बोलायला चान्स मिळेल तर. आणि नंतर ईमेलचा शेमराव श्रीमंत शिवर असेल. अम, या शिवनंतर सगळं पुरुष थांबू शकतात ते त्यांच्या गेमरच्या शिवरला. So let's start as usual with a small prayer as we learned in Mishnayot Brachot. फर्स्ट मिशनात ब्राखोत आपण अभ्यास केला त्याच्याबद्दल, त्याच्यामध्ये आपण शिकलो आणि आपण अजून पण कंटिन्यू करतोय खसदे असे. इंग्लिशमध्ये पण बघू शकता. Yep. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בחבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפי ודעת ותבונה, גל עיניי ואביא את הנפלאות מתורתך. With this small story, small prayer, we start as sure. प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट, आपण दरवेळेला बोलतो आणि पुन्हा पुन्हा रिपीट केलं पाहिजे. कारण नॉर्मली आपण विसरून जातो. प्रत्येक गोष्ट काही डिफिकल्टी आली तर माणूस लगेच सोल्युशन शोधायला मागे लागतो. पण जो जो सॉल्व्ह करू शकतो तो प्रॉब्लेम त्याचा थोडासा तो सायडिंगला जातो खास विषयाला. आकाश बरोबर जो सॉल्व्ह करू शकतो सगळे प्रॉब्लेम्स, त्याच्याकडे पहिलं बघितलं पाहिजे. म्हणून प्रेयर इज इम्पॉर्टंट. पहिले प्रेयरनी चालू केलं पाहिजे सर्व गोष्ट. नॉट नेसेसरी सिधूरमधून पाहिजे. स्वतःच्या शब्दांमध्ये काय असेल ते, स्वतःच्या शब्दांमध्ये आकाश बरोबर सगळी भाषा येतात. तर प्रश्नच नाही येत. हे मनातल्या मनात बोललं तरी पण कळतं. तर जसा पुरुषांना जसं तोराचा अभ्यास करायला सांगितलं, तर स्त्रियांना प्रेयर करायला सांगितलं. तफिला, तफिला एव्हरी टाइम
तोंडावर स्मिला पाहिजे. छोटीशी प्रेयर पाहिजे. फॅमिलीसाठी, पेरेंट्ससाठी, नातवंडांसाठी, शेजाऱ्यांसाठी, अख्ख्या आम इस्रायलसाठी, सर्वांसाठी ऑफकोर्स आपण प्रेयर केली पाहिजे. आणि जेव्हा पण टाईम मिळेल तेव्हा त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करणे जास्त हुशारी आहे. तर क्लिप्स आणि बाकीचे व्हिडिओ क्लिप्स आणि ते बघण्यामध्ये जास्त काय फायदा नाही होत आपल्याला माहीत आहे. जास्त इन्व्हेस्ट केलं पाहिजे प्रेयरमध्ये. इट्स अ काय बोलतात त्याला, गुड बिझनेसमॅन. दॅट्स अ गुड बिझनेसमॅन जो सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट करतो. वन ऑफ द ग्रेट इन्व्हेस्टमेंट इज प्रेयर. इन्व्हेस्ट. छोटीशी प्रेयर. हाफिज खान बोलले होते जे पण ते कोणत्या लेवलवर ते पोचले, दॅट वॉज ड्यू टू त्यांचे इमाची प्रेयर, त्यांची ग्रँडमदरची प्रेयर, त्यांचे ती त्यांची नमाज ती ते आता तर मी खाम झाले मोठे. आणि आजपर्यंत आपण त्यांचा आणि पुढे जात आपण त्यांच्याशिवाय राहूच नाही शकत. काइंड ऑफ त्यांचे हालाहोत. हाफिज खानचं पुस्तक, अजून खूप पुस्तक त्यांनी लिहिलेत ते. तर बेसखूत कोणत्या मेरिटमध्ये? त्यांच्या इमाच्या मेरिटमध्ये. जी नामाज करायची मनापासून रडून, त्या मेरिटमध्ये. तर प्रत्येक माणसाला ती जमणूक असते, सगळ्यांना ती अपॉर्च्युनिटी असते. तर आपण ती घेतली पाहिजे. ए, वय होय. वय कोणता जो वेळ आहे तो वाया नाही घालवला पाहिजे. दॅट्स फॉर शुअर. त्याचा प्रत्येक मिनिटाचा उपयोग केला पाहिजे इन द राईट वे. केव्हा केव्हा आराम केला पाहिजे, ऑफकोर्स ते पण विचार केला पाहिजे, गरज असते तेव्हा. आणि एव्हरीथिंग हॅज टू बी डन इन विचार करून केलं पाहिजे. आणि समजा काय नाही झालं ते डिसअपॉइंट नाही झालं पाहिजे. दॅट्स फॉर शुअर. मी स्वतःला लेखाजोख करतो तुमच्यासोबत, जस्ट सेईंग इट अलाउड, सोबत सर्वांसोबत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आजच्या जगामध्ये प्रेशर आणि मार्केटिंग टेक्निक्स आणि सर्व आणि बाकीच्या गोष्टी सर्व पुश करतं माणसं एका डायरेक्शनमध्ये. ते माणसाने थोडासा विचार केला पाहिजे. का तोरा काय बोलतंय, आकाश बरोखोला काय पाहिजे. प्रत्येक पावलावर विचारलं पाहिजे, आकाश बरोखोला मला काय पाहिजे, ह्या क्षणाला काय केलं पाहिजे मी. ते विचार केलं पाहिजे आणि पुढे चाललं पाहिजे. कारण आपण विचार नाही करू शकत. दॅट्स आकाश बरोखू, हशेम त्याच्या हातामध्ये आहे सर्व आणि आपण त्याचे गुलाम आहोत, स्लेव्ह आहोत. तर मग आपली काही इच्छा नाही आहे खरी बोलली तर. पण त्याला काय पाहिजे ते केलं पाहिजे आणि पुढे सरकलं पाहिजे. तर लेट्स एक एम, तर आपण जसं या उमेरच्या दिवसांमध्ये आपण बघतो. हां, वी स्टार्ट विथ ओके, ॲज युजुअल वी स्टार्ट विथ रिफुआ श्लेमा बोलतो आपण नॉर्मली. बोललं पाहिजे ऑफकोर्स. सध्या असे आपण बोलूया. तर जे पण आपण अभ्यास करतोय, जो पण आपलं लिमूद आहे, मी दिस, हा जो स्कूत आहे, जो मेरिट आहे, मे इट बी फॉर रफुआ श्लेमा לענה אלחנה בת סיוון, שמואל בן רחל מרים, אסתר רוזה בת חנליה, יעקב בן מלכה, מרים בת יוסף, עינה בת רבקה ירדנה, שיינה בת אביגיל, ברוך חיים בן פרס, רבקה בת זאב, רחל בת מרים, מיכל בת נעמה, דוב בר בן רחל, בת ישושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל, להבדיל בין חיים לחיים, מדס בזכות, אני לעילוי נשמת, ואימי מורתי נינה בת אלישבע, רני כפרת משכבה, אה, בן ציון בן שרה, רני כפרת משכבו, אה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. तर आपण रेफॉशलेमा बोलतो ऑफकोर्स सर्वांसाठी. आणि जो पण आपल्या जे पण ज्यांना पण गरज आहे रेफोची, त्यांच्यासाठी पण हा मेरिट असू दे. आणि प्लस ॲट द सेम टाइम आपण बोलतो का, आपण हेल्दी आहोत तर आपल्याला ते हा मेरिट लागून दे, आपल्याला पण हेल्दी राहायला. जसे आहोत तसे हेल्दी राहून दे.
आणि पुढे आता पण हेल्थ हेल्थ राहून दे चांगली, तिची पण नमाज केली पाहिजे. नाही नुसतं रेफू असल्यासाठी पण प्रत्येक माणसाने नमाज केली पाहिजे का जो जसा तो आहे तसा पण हेल्थ त्याची चांगली असू दे, कंटिन्यूत राहून दे. आकाश बरोबर त्याच्यावर शेफा प्लेंटी देऊन दे आणि त्याच्याने त्याची हेल्थ नॉर्मल राहून दे, त्याला हेल्दी राहून दे. फॉर फॉर व्हॉट? म्हणजे तो आकाश बरोबरची सेवा करू शकेल अजून चांगलीशी. दॅट मस्ट बी इंटेन्शन, मेन इंटेन्शन. वी स्टार्ट विथ आता ओमेरचे दिवस आहेत. तर ओमेरच्या दिवसामध्ये आपण पिरक्यावत वाचतो. स्टार्टमध्ये फर्स्ट पिरक्यावत जसं आपण बोलतो, स्टार्टचे फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण काय बोलतो, द वर्ल्ड स्टँड्स ऑन थ्री थिंग्स: तोरा व्याबुदा व गिमिलूत खसादिम. तोरा आणि तफिला आणि गिमिलूत खसादिम. तर आपण बघतो का तोरा आणि खैसेद ते सोबत जातं. नाही का माणूस बघू शकतो का मी नुसता तोराचा अभ्यास करीन आणि खैसेद नाही करणार. तर तोराचा अभ्यास आणि खेसेद इज डुअल्स टुगेदर. तर कुठे बघतो आपण सगळे गदुले दूर, सगळे गदुले तोरा, जे पण गदुल, जे पण मोठे मोठे रब्बानी होते, त्यांच्याकडे आपण बघतो का त्यांचे लेवल ऑफ खेसेद, लेवल ऑफ काइंडनेस आणि लेवल ऑफ त्यांनी दान धर्म करायचे, तर इट वॉज आउट ऑफ नॉर्मल. त्यांना अबाव नॉर्मल बोलू शकता, अबाव, आउट ऑफ दिस वर्ल्ड. किती किती लोकांना ते मदत करायचे आणि स्वतःचा काही नाही त्याच्यामध्ये, ऑफकोर्स नाही. नशीम शमाईम किती लोकांना मदत करायचे, नाही नुसती पैशानी मदत करायचे, पण ते इमोशनली त्यांना किती मदत करायचे, किती काळजी घ्यायचे, किती प्रेम होतं त्यांना सर्वांचा. आणि त्या दिवशी मी श्मोल ऑरबाखची स्टोरी ऐकली का ते अराउंड 7 इयर्स आधी वारले. पण ते पण मोठे तलमीद खखाम, मोठे तलमीद खखाम होते. आणि त्यांचे पण किती किती लोकांना ते मदत करायचे, किती अल्मनोत आणि यतुमीम, म्हणजे किती विधवा बायकां, स्त्रियांना आणि किती अनाथ मुलांना पण ते प्रोव्हाइड करायचे. एव्हरी मंथली त्यांना प्रोव्हाइड करायचे. आणि दॅट वॉज लॉट ऑफ केसेस, खूप केसेस, खूप खूप काइंडनेस. नाही नुसते एक दोन, खूप भरपूर. ए, एक वेळ एक विधवा बाई होती आणि ती ती गेली रावरबागकडे, बोलली का तिच्या मुलाचं लग्न आहे आणि तिच्याकडे आता काही नाही, काय करायचं. तर रावरबाग तिला बोलले, अरे एकदम टायमावर आला, ते काही ओळखत नव्हती, काय नाही, एरियामधले एरियामधले. ए रावरबाग त्यांना बोलले, अरे तिला बोलले, वाव एकदम टायमावर आलात, आत्ताच आत्ताच. त्यांनी त्यांचं घर विकलेलं आहे. म्हणजे काय झालं का त्यांची बायको वारली आणि म्हणून ते येशिवामध्ये शिफ्ट, त्यांना मुलं नव्हते आणि म्हणून ते येशिवामध्ये शिफ्ट झाले. येशिवामध्ये त्यांचा एक रूम होती आणि तिकडे शिफ्ट झाले. तर अं, तर ते त्यांनी त्यांचं घर होतं ते विकलं. बरोबर. ते बोलले का बरोबर टायमावर आलीस. आत्ताच मी घर विकलं आणि माझे पैसे आलेत. तर त्याच्यापैकी ऑफकोर्स सर्व नाही त्यांनी दिलं, पण मेजर अमाउंट, खूप मोठी अमाउंट दिली. आणि त्या त्या अमाउंटनी तिच्या मुलाचं लग्न एकदम चांगल्याशी आरामात झालं. हो कसे कोण विचार करेल का द ओनली जी पण गोष्ट आहे, त्यांनी घर विकलं आणि ते अजून काय नव्हतं त्यांच्याकडे, तेच होतं त्यांचं, अजून काय नाही. त्याचे पैसे त्यांनी दिले, एक मोठी अमाऊंट दिली. आणि नंतर त्यांच्या भाच्याकडून समजलं का त्यांनी एक वेळा त्यांना बोलता बोललं बोलले का जे पण घराचे पैसे आले होते, ते सगळे त्यांनी सर्व त्यांनी डोनेशन दिले असे. अल्मानो, तितोमीम आणि सर्व एकूण एक पैसा जो पण आला. आणि तेच नाही, त्यांच्या वडिलाचं पण घर होतं. ए, ए, तर रावौरबाग त्यांचे आबा, त्यांचं पण घर होतं. आणि राव श्लोमो जाल्मन औरबाग त्यांच्या आबाचं नाव. त्यांचं पण घर होतं, ते पण त्याचे पण जे पैसे आले, ते सर्व त्यांनी डोनेशनमध्ये दिले.
एकूण एक असे त्यांनी एक वेळा भाच्याला बोललं होतं. तर आपण बघतो का कोणत्या लेव्हलवर ते अं, हेसेद नाही नुसता तोरा, पण ॲट द सेम टाईम हेसेद त्यांना सोबत काइंडनेस पण करायला पाहिजे. सोबत जायला पाहिजे. हात एकामध्ये एक सोबत जातात. अं, अजून खूप स्टोरीज आहेत त्यांचे. पण अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी होती, ती ऐकली ती. मिराव अव्राहम अशेर ए, मुकोव्स्की करून ऐकले स्टोरीज. तर अजून एक त्यांनी स्टोरी सांगितली, ज्या दिवशी ते वारले, शुक्रवार होता. म्हणजे शब्बात चालू झाला तेव्हा ते वारले. पण शुक्रवारी दिवशी त्यांना बरं नव्हतं वाटत. त्यांना काहीतरी हार्ट प्रॉब्लेम होतं. त्यांना डॉक्टरने बघून गेला होता त्यांना आणि त्यांना बोलला, "कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये जायला लागेल." तर ऑफकोर्स ते हॉस्पिटलमध्ये निघणार होते थोड्या वेळात. तेवढ्यात एक एक फोन आला. एका बाईचा त्यांचा केअरटेकर होता तो गबाय होता. त्याला फोन आला आणि बोलले का त्यांना रावसंगत बोलायचं आहे. तिला रावसंगत बोलायचं आहे. तर ती विधवा बाई होती आणि ते कधी पण अशा विधवा बाई स्त्री असेल त्यांना काय पण पाहिजे असेल ते ते त्यांना अलाऊ करायचे. कधीच नाही स्टॉप करायचे. केव्हा पण ते प्रश्न विचारू शकतील. केव्हा पण. तर तो गबाई त्यांना बोलला का, "नाही त्यांना ते शुक्रवारी नॉर्मली कोणाला घेत नाही. आज आज त्यांना बरं पण नाही वाटत." पण तिला माहीत होतं का ते कधीच तिला नाही नाही बोलत. तर ती बोलले, "त्यांना बोल का मी अशी-अशी आहे, याची-याची बायको अल्मना आहे, विधवा आहे." तर त्यांना विचारलं ते बोलले, "ऑफ येऊन दे तिला. तिला कधीच स्टॉप नाही करायचं विधवा बाईला यायला त्यांच्याकडे." ए आणि मग तिला येऊन दिलं. तरी त्यांना बरं नव्हतं तेव्हा. तेव्हा त्याच दिवशी ते वारले रात्री आणि तरीसुद्धा तिला येऊन दिलं आतमध्ये आणि तिला बोलायचं होतं, प्रश्न विचारायचे, काही डिस्कस करायचं होतं. काय डिस्कस करायचं होतं? का ती कोणत्यातरी सेमिनारमध्ये गेली होती आणि तिकडे काय छान लेक्चर झाले होते. त्या लेक्चर्सच्या टॉपिकबद्दल तिला काहीतरी बोलायचं होतं आणि त्यांनी तिचं ऐकून घेतलं नीटपणे बसून. तिला काहीच नाही बोललं. जोपर्यंत तिने तिला कंप्लीट केल्यानंतर मग ती गेली आणि मग ते हॉस्पिटलमध्ये गेले. तर आपण बघतो का कोणत्या लेव्हलवर आहेत, कोणत्या लेव्हलवर खैसियत करतात. का नाही नुसतं अ, ती स्त्री ओळखीची नव्हती, काय नाही. कधी लांबची, काय रिलेटिव्ह नाही, काय नाही. तरीसुद्धा ते एवढे अ, स्वतःचा टाईम त्यांना काही अभ्यास करायचा कमी होता. त्यांना त्यांना बोलतात की त्यांच्याबद्दल बोलताना बोलतात की अख्खा अख्खा शासमध्ये त्यांचे कोणताच ऋषोनी मोठे-मोठे रब्बानी ते ऋषोनीमचे पिरुष होते. ते कोणत्या त्याच्यावर तुम्ही पकडू नाही शकत. त्यांना कारण त्यांचे सर्व पाठ होते, सर्व गोष्टी. सगळ्या रब्बांचे पिरुशीम त्या श्वास अंडरस्टँड करायलाच डिफिकल्ट आहे. ते आठवण ठेवायला फार डिफिकल्ट आहे. तेच नाही त्यांचे पिरुष, त्यांचे कॉमेंटरी आहेत मोठे-मोठे रब्बानींचे त्याच्यावर, ते पण त्यांचे तोंडपाठ होते. अं, पण त्याच मोमेंटला ते दुसऱ्यांसोबत खेसेत करायचे. आपण बघतो का दुसऱ्यांसोबत बाहेरच्या माणसांसंगत पण ते रेडी होते खेसेत करायला, तर आपण आपण किती स्वतःच्या घरच्यांसोबत पण खेसेत केलं पाहिजे. जेव्हा घरचा कोण येतो बोलायला, तर तो फोन बाजूला ठेवला पाहिजे. ऐकून घेतलं पाहिजे. फोन बाजूला ठेवला पाहिजे. किती पण अर्जंट गोष्ट असेल, बोलतात का तोराचा अभ्यास करताना पण समज जर अ, बायकोला काय पाहिजे असेल, तर तोराचा अभ्यास पुस्तक बंद करून ऐकलं पाहिजे. तसंच आता तर माणसं फोन घेऊन बसतात आणि मग फोनमध्ये एवढे इंटरेस्टिंग गोष्टी ते नॉनस्टॉप बाजूला नॉनसेन्स लावत चालेल. अ, तर ते चालू असतात. तर माणूस जेव्हा येतं बोलायला, नाहीतर कोण रिलेटिव्ह येतं बोलायला, तो फोन बंद करून ठेवून दिला पाहिजे आतमध्ये. नंतर काढा, नंतर बघत बसा, काही प्रॉब्लेम नाही. पण दॅट्स द इम्पोर्टंट थिंग पूर्ण अटेन्शन दिलं पाहिजे समोरच्या माणसाला. नाही का दुसरी गोष्ट करताना बोललं पाहिजे. लक्ष इकडे खाली, कोणी मेसेजेस पाठवलेत, कोणते नवीन व्हिडिओज आलेत. नाही. घरच्या माणसांसोबत तरी ॲट बाहेरच्या लोकांसंग तर आपण ऑफकोर्स चांगले असतो बोलतात. ऑफकोर्स ते आपण हातचा करतो काइंड ऑफ. हातचा इन द सेन्स थोडासा आपण दुसऱ्यांसंग चांगलाच असतो ऑफकोर्स. दुसरा बोलताना आपण फोनमध्ये नाही बघणार. आपण पूर्णपणे बघणार. बाहेरचा माणूस आहे तो. तो मला चांगला बोलतोय म्हणून आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देणार.
पण घरच्या माणसं जास्त इम्पोर्टंट आहेत. बोलतात दिन आणि खैशबोन होईल तेव्हा बाहेरच्या लोकांना नाही विचारणार का कोण आहे तो माणूस. फर्स्ट ऑफ ऑल घरच्या पार्टनरला विचारतील. तो पहिले दिन आणि खैशबोनला येतील आणि म्हणजे जजमेंट होईल तेव्हा. त्याला उभा करतील आणि बोलतील, "बोल याच्याबद्दल काय-काय गोष्टी. किती चांगला होता, किती नाही चांगला होता." आणि दॅट्स द रिअल टेस्ट. का घरच्या माणसांसंगत कसा वागतो, कसा तो बोलतो, कसा अटेन्शन देतो. उद्धट वेनी नाही बोलत, रागवून नाही बोलत, चिडून नाही बोलत. दॅट्स इम्पोर्टंट. आपण या दिवसामध्ये उमेरमध्ये बिनअदाबा खवेरो किती आपण चांगलं वागलं पाहिजे, किती अ, चांगल्याशी बोललं पाहिजे लोकांसंगत, किती कव्वद, किती त्यांना त्यांना किती कव्वत दिलं पाहिजे, किती ऑनर दिलं पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट दिलं पाहिजे. ते तर तेच नाही, घरच्या माणसांना पण त्यांच्याशी जास्त दिलं पाहिजे. तर मग हे से काइंडनेस स्टार्ट्स एट होम. फर्स्ट ऑफ ऑल बी काइंड टू युअर ओन स्वतःच्या स्पाऊससोबत, मुलांसोबत, पेरेंट्स संगत, रिलेटिव्ह सोबत, त्यांच्यासोबत चांगल्याशी राहा. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. एक वेळ छान राव याकूब हरारी संगत शिवरमध्ये ऐकलं का ते बोलतात का बाहेरच्या माणसांसंगत नॉर्मली माणूस कशाला चांगला वागतो? कारण त्यांच्याकडून त्यांना फीडबॅक मिळतं. "अरे, किती चांगला माणूस आहेस तू. ओह! तुझ्यासारख्या जगामध्ये एवढा किती स्माईल. अख्खा टाईम स्माईलमध्ये असतो. वॉव! घरच्यांना विचारा तो किती स्माईलमध्ये असतो घरी. ती बात वेगळी आहे. पण बाहेर वॉव! पूर्ण टाईम स्माईलमध्ये. मी कधीच त्याला विदाऊट स्माईल नाही बघितलंय. वॉव! ऑफ कोर्स. बायकोला विचार किती स्माईलमध्ये असतो तो. मग कळेल किती स्माईलमध्ये असतो. हां. का बाहेरच्याकडून फीडबॅक मिळतं. किती चांगला आहे, किती गुणी आहे, किती सम्या, किती खुश माणूस आहे. पण घरच्यांकडून त्याला फीडबॅक कमी मिळतो आणि कोणाला काय फरक पडते. घरचा रागवेल तरी काय फरक पडते. मग त्याला माहीतच नाही तो किती वाईट माणूस आहे. का? कारण तो बाहेरचे लोकं बोलतात त्याला किती चांगला माणूस आहे. म्हणून त्याला वाटतं तो खूप चांगला माणूस आहे. पण घरच्यांसंगत ते डझंट रिअली मॅटर. तर तर त्याच्यावर कधी कामच नाही करायला मिळत त्याला. कारण त्याच्याप्रमाणे तो चांगला माणूस आहे. कारण बाहेरची माणसं बोलतात का तो चांगला माणूस आहे म्हणून. पण घरच्यांना कधी विचारत पण नाही. त्यांचा ओपिनियन कधी घेत पण नाही. कारण ही डझंट केअर. त्याला काय फरक नाही पडत. तर दॅट शुड नॉट बी द केस. घरच्यांना पहिलं विचारलं पाहिजे. त्यांच्यावरून बघितलं पाहिजे तर त्याचा तो कसा आहे बेमेत घरच्यांकडूनच समजतं. एनिवे विल गेट टू द मिशनायत. ॲज युजुअल मिशनातमध्ये आपण लास्ट टाईम पण त्या आन्सर बघूया तो प्रश्न विचारलेला. पण मिशनात साखीममध्ये आपण फार इंटरेस्टिंग गोष्टी बघतो आणि पुढे जाता पण बघू. ॲज सगळ्या मिशनातसारखं ऑफकोर्स. पण इथे काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत, जे आपण दुसऱ्या कुठेच नाही मिळत. ते आपण पुढच्या मिशनातमध्ये पण बघूया. तर ॲज युजुअल वी सी का फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं फर्स्ट मिशनापासून का केव्हा दिक्कत हमेच चेक करतो हमेचच्या गोष्टी ते कसं केले पाहिजेत, काय केलं पाहिजेत, केव्हा केले पाहिजेत, किती तारखेला की चालू करतात करायला आणि कुठे चेक केले पाहिजेत ते आपण बोललो होतो लास्ट टाईम पण बोललो होतो त्याच्याबद्दल. मग सेकंड मिशनामध्ये बघितलं आपण सेकंड मिशनामध्ये सेकंड मिशनामध्ये आपण बघितलं होता एन خوششین شما גרר חולדה מבית לבית, ואם כן, ממקום למקום, מחצר לחצר ומעיר לעיר, אין לדבר סוף. समजा उंदीर, नाहीतर घूस, नाहीतर एक इकडून तिकडे पाव घेऊन जाऊ शकतो आणि मग काय करायचं? मग सगळं चेक करायचं. प्रत्येक घरामध्ये चेक करायचं. आपण बोलू का नाही मी माझं घर चेक केलं आणि बाजूवाल्यानी घर नाही चेक केलं, तर मग मी चेक केल्यानंतर समज जर तिकडून उंदीर त्याच्या घरातून माझ्या घरात एक काहीतरी घेऊन आला पाव तुकडा, तर मग कसं होईल? मग आपण दोघे सोबत चेक करूया आणि मग दुसऱ्यांचं अख्ख्या एरियाचं काय? मग सर्वांनी एक टाईम ठरवायचा म्हणजे सगळ्यांनी त्या टाईमापर्यंत चेक करूया. मग दुसऱ्या सिटीमधून समज बाजूच्या गावामधून आला तर त्याला काहीच एंड नाहीये आपण बोललो होतो. म्हणून अं, तर मग एन लेदा बर्सोफ. मग आपण बोलतो काय
मग अख्ख्या गावामध्ये अख्खी सिटी आणि अख्ख्या जाग्यावर त्याच्यावर कंट्रोलच नाहीयेत. म्हणून आपण बोललो होतो का माणसाने स्वतः चेक केलं पाहिजे आणि देऊ आणि मग बोलतो का लेवतेल करता येईल, बितूल करता येईल. बोला आणि म्हणून खजाल रब्बानींनी आपल्याला सांगितलं का नाही इट्स नॉट नेसेसरी काय एवढं स्वतःला वेळ नको लावून घेऊ. या गोष्टीमध्ये चेक करा तुम्ही स्वतः. बाजूला चेक कराल तेव्हा करेल. अख्खी सिटी चेक कराल तेव्हा करेल. नाही का सर्वांचं तुम्ही काढा बाहेर आणि सर्वांनी एका टायमाला केलं पाहिजे. म्हणून एक उंदीरचं काळजी नको करू. तो उंदीर येईल आणि आतमध्ये घुसवेल त्याचा विचार नको करू. पण आपण आपण बघितलं का समज आपण बोललो होतो का समज आपण पुढे बघू घेमारामध्ये पण तेव्हा खूप मोठा डिस्कशन आहे का समज कोणी माणसाने बघितला उंदीर घेऊन जाताना त्यांच्या घरी पावाचा तुकडा तर मग काय केलं पाहिजे चेक केलं पाहिजे येस चेक केलं पाहिजे त्यांनी पुन्हा का त्यांनी बघितलं का घेऊन जाताना त्याला माहिती आहे का घेऊन गेला सफेक नाही काय डाऊट नाही आहे त्यांनी बघितलं फॉर शुअर आणि मग त्याच्यावर प्रश्न होता का नाहीतरी आपण लेवातेल करतो खामेच आपण बोलतो बितूल मग चेक कशाला करायची गरज फार छान प्रश्न विचारला होता आणि त्याच्याबद्दल आपण पुढचा मिशना कंप्लीट केल्यानंतर बघूया. कारण मे बी त्या पुढच्या मिशनामध्ये पण त्याच्यावर डिस्कशन आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघूया जास्त डिटेल्समध्ये. तर मग म्हणून आपण बघतो का ते समज मला माहीत आहे का घरी कोणतरी पावाचा तुकडा घेऊन गेला, तर चेक केला पाहिजे आणि लेट्स स्टार्ट विथ द थर्ड मिशना आणि मग आपण बघूया पुढे रिगार्डिंग द बितूल म्हणजे कॅन्सलिंग ऑफ द खमेच घरचा खमेच कॅन्सल ऑफ करतात ते त्याच्याबद्दल बोलूया थोडंसं. ओके तर आपण जस्ट विल रीड द मिशना आणि मग पुढे बघूया. हम्म. आपण थर्ड मिशनामध्ये आहोत. थर्ड मिशनामध्ये इट स्टार्ट्स रबी यहूदा ओमेर בודקין אור 14 ו-14 בשחרית ובשעת הביאור. וחכמים אומרים, אם לא בדק אור 14, יבדוק ב-14, ואם לא בדק ב-14, יבדוק בתוך המועד. לא בדק בתוך המועד, יבדוק לאחר המועד. ומה שהוא משייר, יניחנו בצנעה, כדי שלא יהיה צריך בדיקה אחריו. काय बोलता त्याच्याबद्दल तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता. तर इकडे आपण बघूया ओपिनियन्स आणि चेकिंग. पण अजून चेकिंग ऑफ खामेच बद्दल होतं. आपल्याला माहिती आहे का फर्स्ट मिचवा चालू होतो चेकिंग ऑफ खामेच. चेक करायचा आपला मिचवा आहे. त्याच्यामध्ये आपण अजून पण बघतोय. तर रब्बी येहूदा येतात आणि बोलतात का त्यांनी आपल्याला माहिती आहे का केव्हा चेक केलं पाहिजे? रात्रीच्या वेळेला. संध्याकाळ झाली, सनसेट झाला, 3 तारे आले, तेव्हापासून चालू होते चेकिंगचा टाईम आणि त्यांनी चेक केलं पाहिजे खामेच. समज त्यांनी त्याला 14 तारखेला 14 तारीख चालू झाली रात्रीच्या वेळेला, त्यावेळेला आपण चेक केलं पाहिजे खामेच आणि समज त्यांनी नाही चेक केला, तर त्यांनी चेक केलं पाहिजे केव्हापर्यंत? बिऊर खामेच पर्यंत. कोणता बिऊर खामेच म्हणजे काय? आपण जाळतो. नाही. बिऊर खामेच म्हणजे आपल्याला मिचवा आहे का जो पण आपल्याला खामेच मिळालाय, तो जमवतो आणि पण आपण जाळतो त्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि त्याच्यामध्ये पण टायमिंग्स आहेत आपण बघूया पुढे का कोणते टायमिंग्स आहेत काय. रब्बी यहूदाचं फर्स्ट ओपिनियन आपण बघतो का रब्बी यहूदा बोलतात का जो पण ज्याला पण नाही जमलं सकाळी रात्री चेक करायला तो सकाळी चेक करतो केव्हापर्यंत बिऊर बिऊर खामेचपर्यंत. तो बिऊर खामेचा टाइम काय
सिक्स आवर म्हणजे 6 तास. 6 तासचे काउंट त्यात आपण बघितलं होतं एक वेळा का तास जेव्हा आपण हलाखामध्ये तास बोलतो, एव्हरी आवर बोलतो, इट्स नॉट आवर. रिअली आवर आपण ब्राखोतमध्ये बघितलं होतं, डिस्कस केलं होतं त्याच्याबद्दल. का तो तास आहे दॅट्स अन हलाखिक आवर बोलतात त्याला. म्हणजे सनराईज टू सनसेट डिवाइड करतो 12 मध्ये आणि मग तो आर होतो. म्हणजे गरमीमध्ये तो तास मोठा असतो आणि थंडीमध्ये 1 आवर इज ऑलमोस्ट 45 मिनिट्स पण असू शकतं. डिपेंड्स केव्हा. कमी पण. तर दॅट्स कॉल्ड एन हलाखिक आवर. द 6 आवर्स, द फर्स्ट 6 आवर्स ऑफ द मॉर्निंग, सकाळपासून सनराईज झाल्यापासून, नाहीतर आपण बघतो का ते पण नेट्सपासून डिपेंड्स, आलूच्या शाखापासून डिपेंड्स काय ओपिनियन्स. पण 6 तास दॅट्स कॉल्ड 6 आवर्स. पहिले 6 तास. तिकडे मे बी आपल्याकडे डायग्राम मध्ये पण असेल. जस्ट सी जस्ट वन मोमेंट, मे बी आपण शेअर करूया थोडासा. तुम्हाला दिसेल अजून एक. जस्ट वन मोमेंट. ओके. या, आय होप तुम्हाला दिसतंय. या. तर रबी हुदा बोलतात का फर्स्ट फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी रात्रीच्या वेळेला चेक केलं पाहिजे. जसा ओर युद्ध आले लिहिले तिकडे खाली 3 तारे आल्यानंतर 3 तारे दिसतात त्या स्केलवर. तिकडून 3 तारे आल्यापासून सकाळपासून चेक केलं पाहिजे. आणि मग मग सकाळच्या वेळेला चेक केलं पाहिजे. विषय आता बिऊर. आणि मग केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत टाइम आहे जायचा तोपर्यंत. आता पुढे आपण येतो आणि खाखामी बोलतात का ते वेगळं. खाखामी बोलतात का तेच नाही. मी काय बघूया. וחכמים אומרים, אם לא בדק אור 14 יבדוק ב-14. समज त्यांनी रात्री नाही चेक केला, तर त्यांनी 14 पूर्ण दिवसाचा चेक केला पाहिजे. אם לא בדק ב-14 יבדוק בתוך המועד. समज त्यांनी नाही, नुसतं आपण राबी येऊदा काय बोललोय का नाही, नुसतं जोपर्यंत तू जाळेपर्यंत चेक कर, नाहीतर नको, नंतर नको करूस. आणि खाखामी येतात आणि बोलतात नाही, पूर्ण दिवस चेक कर, पूर्ण दिवस. केव्हापर्यंत? पेसाख चालू व्हायच्या आधीपर्यंत. पेसाख चालू व्हायच्या आधीपर्यंत चेक कर, मिळते का बघ तुला कोणता. समज तेव्हा पण नाही जमलं तुला, ओके, योमतोफ चालू झाला, चेक कर. शोध, खामेच शोध. לא בדק בתוך המועד, יבדוק לאחר המועד. आणि समज त्यांनी त्यांनी खागला पण त्यांनी चेक नाही केला, तर खाक संपल्यानंतर चेक कर. उमा शेहू मेशयर यनिखाम बेचिनआ. आणि जे पण त्याला समज मिळाला, नाही त्यांनी समज जर आपण बोलतो का चेक करताना, चेक करताना समज त्याला काय मिळालं, पूर्ण कधी केव्हा आपण आदल्या दिवशी जे आपण रात्रीच्या वेळेला चेक करतो, तर उमा शेहू मेशयर यनिखेम यनिखेनू बेचिनआ. मग ते जपून सांभाळून बाजूला लपून ठेवलं पाहिजे, की ते लो ये तरी दिका खराब. कशाला? कारण समज तो नीट नाही ठेवून जपून नाही ठेवणार, तर मे बी एक छोटा मूल असेल, तो घेऊन कुठेतरी पळवेल आणि मग ते पावाचे तुकडे असतील ते कुठे नाही मिळणार आणि पुन्हा त्याला चेक करायला करायला लागेल. तेच नाही, समज जर एक आधीच्या काळी खूप उंदीर होते आणि घूस होते आणि कोणते ॲनिमल्स होते वेगवेगळ्या टाईपचे, तर ते येऊन दुसऱ्याकडे घेऊन गेले, तर मग आता त्याला चेक करायला लागेल पुन्हा. आता आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ बेजात हशेम. तर ते बोलतात का नाही, समज जर खखामीम आले, आपण बघितलं का रबी उद्या बोलतात नाही, जोपर्यंत जाईपर्यंत चेक कर. खखामीम येतात बोलतात नाही, तेव्हापर्यंत चेक कर पूर्णपणे. शोध. नाही चेक केलंस, सण चालू झाला, योमतोफ चालू झाला, सेदेर नाईट, सेदेर करायला बसलात, तू चेक नाही केलं, चेक कर. घर चेक कर, शोध, खामीच मिळते का तुला. सकाळ झाली, नमाजीला जाऊन आलास, चेक नाही केले, चेक कर. खामीच मिळते का. ऑफकोर्स जायला अलाउड नाही त्याला आणि हे करा त्याला.
त्याच्यावर बोलतात क्ली टाकलं पाहिजे. त्याच्यावर एक भांडं घेऊन टाकलं पाहिजे खामेचवर त्याला मिळालं तर कुठे आणि मग खोलामोईमध्ये जाळून टाकलं पाहिजे. नाहीतर मग डेड सीमध्ये फेकलं पाहिजे. नाहीतर त्यावेळेला लगेच जाळून टाकलं पाहिजे लगेच. लगेच ब्यूर केलं पाहिजे. अं, तर बोलतोय राबी येहुदाचा प्रश्न काय होता? प्रॉब्लेम काय होता? त्यांनी पण अलाऊ केलं पाहिजे होतं कधी पण चेक करायला. हकामी बोलतात का चेक केलं पाहिजे लगेच. तर मग रबी उद्या बोलतात का? बोलतात का नाही नंतर नको चेक करू. एक वेळा टाईम होऊन गेला चेक नको करू. का? कारण त्यांना ते घाबरतात. ते बोलतात का भीती वाटते का समज जर माणसाला खायची खूप सवय असते आणि एवढे अख्खा वर्ष खात आलाय. खामेच आणि तो शोधतोय आणि आपल्याला माहिती आहे का एक वेळा 6 तास झाल्यानंतर असुरे खामेच बसून हे खामेचा वापर करणे, खाणे इसुरे तोरामधून इसुरे तोला अलाउड नाही ते वापरणे आणि म्हणून म्हणून त्याच्याकडे समज जर भांडी असतील ज्याच्यामध्ये त्यांनी खामेच्या भांड्यांमध्ये जेवण केलं असेल आणि तो 6 तासानंतर राहिला, तर असुरे खायला ते जेवण कारण तो खामेच्या भांड्यांमध्ये बनवलेला आहे आणि त्यांनी अ, तो खामेच आहे त्याच्यामध्ये ऑफकोर्स. तर ते भांडीमधलं जेवण पण त्याच्यामध्ये खामेच नाही आहे आता. पण जेवण आधी केलेलं आहे. दुपार होऊन गेली, तर तो जेवण अलाउड नाही आपल्याला खायला. का? तो खामेचमध्ये. कारण तो कंप्लीटली असुरी आपल्याला त्यावेळेला खामेच खायला. तर इकडे रबी उद्या बोलतात, "नाही, मला भीती वाटते काय, का तू कोण येईल, शोधेल, त्याला मिळाला बिस्किटचा पुडा मिळाला त्याला, तो बिस्किट उचलून उघडून खाईल. त्याला भूक लागलेली असते ऑफकोर्स." आपल्याला माहिती आहे का, पेसाच्या थकलेला असतो ऑफकोर्स अख्खा दिवस, एवढे दिवस काम करून आणि त्या दिवशी फार कोण पहिला समज जर तो बेखोर असेल तो उपवास करतो. पण ऑफकोर्स इकडे उपवास नाही करत कारण सिउम मसेकत करतात. कोणता तलमूदचा मसेकत कंप्लीट करतात. तिकडे जाऊन ऐकतात आणि त्याच्यामध्ये इष्टतेफ करून ते नाही खात इकडे नॉर्मली. आणि पण त्यावेळेला खूप लाखात असतं आणि खूप भूक लागलेली असतं. काय खायला बरोबर नसतं. मासा नाही खाऊ शकत, पाव नाही खाऊ शकत आणि त्याला भीती वाटते. राब येहुदा बोलतात, "नाही, ती रिस्क नाही घेऊ शकत आपण." का त्याला कोणतातरी एकदम चांगला चॉकलेट मिळाला, पडलेला, तो उघडेल आणि तोंडात घालेल. म्हणून त्याला शोधूच नको तू, शोधू नकोस. त्याच्यावर आपण रिस्क नाही घेऊ शकत या गोष्टींची. पण काकांनी बोलतात, "नाही, नाही, नाही. तो आता ते कशाला तो शोधतोय? खामेतला काढायला. त्याला भीती वाटते खांब त्याच्याकडे. तो काढायसाठी तो शोधतोय आणि म्हणून त्यांनी शोधलं पाहिजे. कारण तो मिचवा आहे त्याला आता टाईम आहे त्याला शोधायला आणि त्यांनी काढून त्यांनी शोधलं पाहिजे आणि मिळालं तर त्याला बाजूला ठेवलं पाहिजे आणि ते जाळलं पाहिजे नंतर. आता आपण जो प्रश्न विचारला होता लास्ट टाईम, का शोधायची काय गरज? समज आपण बघितलं एक उंदीर तुकडा घेऊन गेला, घरी घुसला. त्याच्या तोंडामध्ये पावाचा तुकडा होता. तर मग चेक करायची गरज नाही. मी काय बोलतो, लेवतेल करूया बितूल, बितूल, लेवतेल म्हणजे बोलायचं का, जे पण माझ्याकडे खांबायचं आहे, जे आपण बोलतो बिऊर करताना, जे पण माझ्याकडे खांबायचं आहे, ते सगळं धूळ आहे, वाळू आहे. त्याला काही अर्थ नाही आहे. माझ्यासाठी सगळा कचरा आहे. कचरा, धूळ आहे. बस झालं. मग मला चेक करायची गरज नाही आहे पुन्हा. तर मग तो प्रश्न आपण आधीच विचारूया. मग मी चेक कशाला करायची गरज? स्टार्टमध्येच लेवल करूया. जे पण घरी आहे सगळं वाळू आहे, कचरा आहे, घाण आहे, ती धूळ आहे माझ्यासाठी. तर मग मग त्याचा प्रश्नच नाहीये. मग मग मला चेक करायची गरजच नाहीये स्टार्टपासूनच. मग आपण एक मोठ्या मखलुकातमध्ये दिसतो एक मोठा 2 ओपिनियन्स आहेत. एक ओपिनियनप्रमाणे राशीप्रमाणे का तो तोंडाने बोलला त्यांनी, चेक केलं बितूल, बितूल झाला त्याचा. त्याचा का नाही त्याचा त्यांनी कंप्लीटली लेवतेल केलं. लेवतेल इज टू कॅन्सल ऑफ. तो बोलला का माझ्याकडे धूळ आहे, काही नाही. माझ्याकडे खामेच आहे, बिस्किटचे तुकडे आहेत. ते काय धूळ आहे माझ्यासाठी. व्हिस्की $500 व्हिस्की आहे, काय आहे, माझ्यासाठी ते पाणी आहे. मी माझ्यासाठी इट डझंट रिअली मॅटर. हां, तो मनापासून बोलतोय. या मनापासून बोलतोय. त्याच्यासाठी बेमेत पाणी आहे, तो फेकू शकतोय.
कचरा आहे ते ती पाण्याची अ, जो जो विस्की आहे, महागाची वोडका आहे, माझ्यासाठी तो तो हमेच आहे, तो पाणी आहे, कचरा आहे, धूळ आहे. ओके, फाईन, एक्सेप्टेड. कोणासाठी? एक्सेप्ट केलंय अकॉर्डिंग फ्रॉम द तोरा इट सेल्फ. ओके, त्याचा तो मिचवा झाला का त्यांनी आता लाहोरने केला कोणता मिचवा? ते बाल ये रहा है, वो बाल ये मत से आपल्याकडे मिचवा आहे का पेसाखमध्ये, पूर्ण पेसाखमध्ये 8 दिवस आपल्याला कुठेच खामेच नाही मिळालं पाहिजे. आणि समज दिसले खामेच, तुमचे कोणाकडे आहे खामेच आणि समोर आहे खामेच आणि त्याला मिळाला, तर बाली मत से उबाली राहे, त्याला तो एक नेगेटिव्ह कमांडमेंट तोडतोय, ज्यामध्ये त्याला ते बाली राहे एक कमांडमेंट आहे आणि बाली मत से दुसरी कमांडमेंट आहे. ते दोन्ही तोडतोय तो, जेव्हा त्याकडे मिळाला खामेच तर. आणि म्हणून आपण बोलतो आणि बिऊर खामेच म्हणजे आपण जेव्हा जाळतो, तेव्हा ते बितुल खामेच पण बितुल इज टू कॅन्सल ऑफ. आणि ते आदल्या रात्री पण आपण बोलतो का, जे पण माझ्याकडे आहे ते सगळं धूळ आहे, एक्सेप्ट फॉर जे पण मी उद्या खायसाठी ठेवले ते, म्हणजे पुढच्या दुसऱ्या दिवशीसाठी. आणि जेव्हा आपण जाऊन जाळतो तो खामेच, तेव्हा पण आपण बोलतो का जे पण माझ्याकडे आहे, मी बघितलंय नाही बघितलंय, कुठे कोपऱ्यामध्ये मी लक्ष नाही दिलं, ते सर्व माझ्याकडे वाळू आहे, धूळ आहे. त्याला काय, काहीच नाही ते. आणि ते भस्मीक झालं. ते खूप झालं. फ्रॉम द तोरा इटसेल्फ त्यांनी आता समज जर खास शलोम त्याच्या घरी कुठे मिळाला खामेच, तर त्यांनी तो मिtzवा कमांडमेंट नाही तोडली. पण खाखामीम येतात आणि बोलतात देरा बनान, त्यांनी त्यांनी शोधलं पाहिजे. शोधणं तर मिtzवा आहे. आणि का? आणि मग त्यांनी शोधलं पाहिजे. शोधणे इज अन ॲक्टिव्हिटी. जो तो बोलतोय का मी का करतोय हे? मी शोधतोय कारण मला खामेच घरी नकोय. मला सगळं खामेच घरचा काढलं पाहिजे. आय एग्री का थोडासा डीप जातोय मी, पण थोडासा अजून. मी बोलतोय का माझ्याकडे खामेच नाहीये. मी एक काम करतोय. मी काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय. मी एक काहीतरी पेउला करतोय. कशासाठी? दाखवायला का मी पण जे पण बोलतोय ते मनापासून बोलतोय. नुसतं बोलायचं म्हणून नाही बोलत. रिअली समज मला फेकायला लागलं वोडका नाहीतर व्हिस्की, तर मी फेकीन. माझी बेमेत रिअली माझ्या मनापासून बोलतोय का ते वाळू आहे, धूळ आहे. आणि म्हणून तो बितूल जो कॅन्सल आउट करतो मी नंतर. मी बोलतोय का ते काहीच नाहीये. ते मनापासून बोलते जेव्हा जेव्हा मी शोधलं आधी. जेव्हा मी आधी शोधलं आणि मी जेव्हा काहीतरी स्वतःहून जाऊन पुढे काहीतरी केलं, एक काम केलं ज्याच्याने मी दाखवतोय का मी बोलण्याला काय ते अर्थ आहे. कारण कोण पण बोलू शकतो का ही गोष्ट काहीच नाहीये. पण नंतर मग तो त्याला मिळेल महागाची विस्की नाही तर काय त्यांनी बाजूला ठेवली असेल, तो बोलेल बाजूला ठेवूया. थांब दाखवायसाठी पण बोलूया, पण रिअली त्याला काय अर्थ नाहीये. नंतर आपण पेसक झाल्यानंतर मस्त पिऊया. तर अ, त्याला काय अर्थ नाहीये. कारण त्यांनी काहीतरी बेमेत मनापासून बोलले. केव्हा कळते का मनापासून बोलतोय? जेव्हा तो काहीतरी करतोय. आणि इकडे आपण बघतो काय, जेव्हा उंदीर येतो आणि एक मोठा तुकडा घेऊन जातोय, तर तो बोलतो, "हां, तुम्ही बघितलंस? आता तुला शोधला पाहिजे." का नुसता बोलून? आपण काय घाबरतो? आपण बोलतो नाही, समज जर त्याला तो मिळाला तुकडा, तर तो पितो कोणतरी तोंडात घालू शकतोय. कोणाला मिळाला समज जर घरी पडलेला पावाचा तुकडा, तो चुकून खाऊ शकतोय. तर म्हणून ती भीती आहे का घरी काय मिळालं, तर ते तोंडात घालू शकतो आणि खाऊ शकतो. तो नाहीतर कोणतरी घरचा दुसरा माणूस कोण असेल, तर घरच्या माणसांपैकी कोण पण खाऊ शकतोय, तोच नाही. आणि त्याच्यासाठी पण चांगलं नाहीये ते घरी असणे. आणि म्हणून तो शोधतोय आणि ते बितूल पण करतोय, म्हणजे दोन्ही करतोय. म्हणून शोधणे रिअली इज इम्पॉर्टंट. म्हणून आपल्याला ते शोधणे इज इम्पॉर्टंट. फाईन, आपण तिकडे राशी आणि तोस्फोचं तिकडे आपण मसेकतमध्ये डिस्कशन बघतोय, ते आपण त्याच्यामध्ये नाही जात आता डीपमध्ये. कारण राशीप्रमाणे बितूल करणे इज बस झालं. पण तोस्फोतप्रमाणे बितूल इज लाईक हेल्थकेअर. बोलणे का कोणाला पाहिजे ते घेऊन जा. ते माझं नाहीये. ते माझं नाहीये, तर मग काय फरक पडते? माझं नाहीये ते. माझ्याकडे माझ्या घरी आहे असेल तर काय झालं? माझं नाहीये ते. कोणाचं असेल दुसऱ्याचं.
कोण पण येऊन घेऊन जाऊ शकतोय. हेफकेर बोलतात त्याला, हेफकेर. जसे की कोण बाहेर एक मस्त BMW उभी आहे त्याची आणि तो बोलतो ही गाडी हेफकेर आहे. तर कोण पण येईल, घेऊन जाईल, त्याची झाली ती गाडी. त्याला बोलतात हेफकेर. रिअली हेफकेर, मनापासून. तोस्फूर्तप्रमाणे दॅट्स बस झाला. तो बोलला हेफकेर. बितूल म्हणजे हेफकेर. बितूल करणे म्हणजे हेफकेर. समोरच्याची झाली. कोण आला तो येऊन जा. पण राशीप्रमाणे नाही. राशीप्रमाणे बितूल म्हणजे हेफकेर, पण जोपर्यंत दुसरा कोण घेऊन नाही जात तोपर्यंत. आणि म्हणून ती बदिका करणे इम्पॉर्टंट आहे. आणि मग बितूल करतात. त्याच्यामध्ये आपण सगळ्याप्रमाणे नॉर्मल होतो आणि तोराप्रमाणे ऑफकोर्स, तोराप्रमाणे आपण लेवतेल नाही करत मिtzवा. जरी सुद्धा मिळाला तरी सुद्धा ए लेवतेल नाही करत. मिtzवा मिtzवा कोणता? बालिरा बालिरा ए बालिये मागचे. म्हणजे घरी दिसलं नाही पाहिजे खामेच आणि मिळालं नाही पाहिजे खामेच. ए, तर आय होप तुम्हाला तो उत्तर मिळाला. ज्याच्याबद्दल तुम्ही विचारला होता. थँक्स. मला एक तुमच्या आजच्या एक्सप्लेनेशन वर क्वेश्चन आहे. या. तर समजा की कोणी शोधला आणि वेळेवर त्यांनी सगळं शोधून त्याचा झाला आणि त्यांनी सगळं बितूल केला. त्याच्यानंतर त्याला दिसलं की उंदीर काहीतरी खामेच घेऊन घरात आलाय. तर आता तो आधी बितूल करून केला होता त्यांनी आणि तेव्हा काही नव्हता. आणि हे कधी पण होऊ शकते. हे होऊ शकते पेसा सुरू झाल्यानंतर. आणि जेव्हा एकदा पेसा सुरू झाला त्याच्यानंतर त्याला ही इज नॉट अलाउड टू वर्क. पेसामध्ये क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही काम नाही करणार. वर्क इज फॉरबिडन. तर या परिस्थितीमध्ये त्याच्याकडं वेळ नाही, त्याच्याकडं परमिशन नाही त्याला सामानला इथं तिथं करून शोधायला आणि त्याला वेगळा ठेवायला. हां, ओके. तर म्हणजे आय 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 अग्री दॅट म्हणजे तो त्यांनी शोधला होता, त्यांनी बितूल केला सगळं आणि त्याच्यानंतर काहीतरी आला आहे. आता तो सण सुरू झालाय तर त्याला सणला नाही करता येते. तर तो सणचे मधी म्हणजे योम होला म्हणजे मधले मोएद. दिवस जे सणचे आहे होला कोलंबोयत मोएद. मध्ये, या. कोलंबोयत मध्ये मधले दिवस मध्ये तो शोधू शकते आणि जाळू म्हणजे भेटला तर तो जाळू शकते त्याला तेव्हा. पण सणाच्या दिवशी त्याला नाही करता येणार. राइट. व्हेरी नाईस इज क्वेश्चन. दॅट व्हेरी प्रॅक्टिकल क्वेश्चन. गुड, गुड, गुड. या, ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. तर मग तुमचा प्रश्न असा आहे का, समज त्याला सणामध्ये मिळाला तर ऑफकोर्स तो काय करू नाही शकत, तो जाऊ नाही शकत. आणि मग मग कशाला शोधलं पाहिजे, शोधू पण नाही शकत मे बी, कारण तो मुख्य गोष्टींना बाजूला सरकवू नाही शकत. तर मग काय करायचं? मग कशाला त्यांनी चेक केलं पाहिजे असं तुम्ही विचारता, राईट? बितूल केलं त्याने आधीच आणि ते बितूल बितूल मोईल नाहीये नंतर, म्हणजे ते इफेक्टिव्ह नाही, कारण ते त्यांनी बितूल केल्यानंतर काहीतरी त्या घरी घुसला. तर मग त्यांनी काय केलं पाहिजे सणामध्ये? हा प्रश्न आहे, राईट? करेक्ट? तर द सेम क्वेश्चन आपल्याला येतो. सेम सेम क्वेश्चन आपल्याला येतो जेव्हा शब्बाच्या लॉजमध्ये पण येतं. अ, तर सध्या आपण याच्याबद्दल बोलूया. पण द सेम थिंग अप्लाइज ऑल्सो शब्बात आणि योम तोफ. आपल्याला माहिती आहे का, शब्बात आणि योम तोफ मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स देतात योम तोफला मुकचे गोष्टींबद्दल. जी गोष्टी मुकचे आहे, ज्यांच्यात योम तोफला काही काम नाही आहे. तर त्या गोष्टींना खूप स्ट्रिक्ट असतं. शब्बातपेक्षा पण स्ट्रिक्ट असतं, का त्या गोष्टींना हात नाही लावू शकत, हलवू नाही शकत. शब्बातपेक्षा पण जास्त स्ट्रिक्ट असतं. कारण माणूस येऊन जळजेल म्हणजे तो तो त्याला इम्पॉर्टन्स नाही देणार मे बी. तो बोला हे काय रब्बानीने बोलले आपल्याला म्हणून आपण करतोय. नाही, म्हणून योम तोफला जास्त इम्पॉर्टन्स देतात, का त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्यांनी या गोष्टींना त्या योम तोफला गरज नाही त्याला गोष्टींना हात नाही लावला पाहिजे, जे मुकचे लॉजमध्ये आपण बघतो.
तर इथे आपण येतो आणि बघतो का योम तोफमध्ये ए, त्याला पावाचा तुकडा घेऊन उंदीर गेला त्याच्या घरी फॉर एक्झाम्पल. आणि त्याला आता काय काय करू शकतो तो? तो काय करू शकतो? समज त्याला मिळाला तो जाऊ नाही शकत. समज ए, तो शोधतोय फाईन. आपण बघितलं या हलाखामध्ये का हलाखा इज अकॉर्डिंग टू द रब्बानिम. रबी येहूदा बोलतात का नाही, तू तू बितूल करायच्या आधी, कॅन्सल ऑफ करायच्या आधी, जायच्या आधी खामेच, तेव्हा तू तिथपर्यंत चेक कर. राव योखानान. हा येता येता ते काही डिस्कनेक्ट झालंय. ही इज ट्राईंग. कनेक्शन गेला म्हणून हे झालं. जस्ट मोमेंट. ओके. ओके फाइन. सॉरी फॉर दैट. रुकावट के लिए खेद है. एनिवे, बॅक. ओके, तर आपण बोलत होतो का खखामींप्रमाणे, रब्बानींप्रमाणे त्यांनी चेक केलं पाहिजे पहिल्या दिवशी पण आणि आणि खोलामध्ये पण आणि सण झाल्यानंतर पण. म्हणजे जरी सुद्धा त्यांनी वडे खाल्ले आणि जाऊन एक अजून काय काय करतात, पेचाक सोडतात. पेचाक सोडल्यानंतर त्यांनी चेक नाही केलं आणि त्यांना खामेच मिळालं आधीचा, त्यांनी तो पण जाळला पाहिजे. ते नाही ठेवू शकत. कारण आपण आजकाल नाही करत. आपण आजकालकडे दुसरे पण वेग गोष्टी करतो ते. पण समज त्याला खामेच मिळाला आधीचा, त्याने जाळला पाहिजे. कारण जो खामेचवर पेसाक गेलाय, पेसाक होऊन गेलं त्याच्यावर, खामेच शे आभार अलाव पेसाख, ते त्याचा उपयोग फायदा करायला अलाउड नाहीये. पण आज आपण खूप गोष्टी वेगळ्या आहेत आणि ते आपण जास्त लर्न केलं पाहिजे त्याच्या आतमध्ये. ते विकतो खामेच अँड स्टफ. तर मग ती बात वेगळी आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण जस्ट जस्ट अ जनरल थिंग, का समज एक खामेच असेल, जर विकला नाही आणि काही नाही, त्याला मिळाला, तर त्याने जाळला पाहिजे किंवा पेसाक संपल्यानंतर पण. पण इथे आपण बघतो का त्यांनी त्याच्या घरी खामेच आला, योम तोवला, त्यांनी काय करायचं? तो जाऊ नाही शकत. तर एक सोल्युशन आहे, जो रामबन पण बोलतात त्यांच्या हलाखोतमध्ये, शब्बात, इल्खोत शब्बातमध्ये, का त्याला मुक्ते मिळाला, त्याला गोष्टी मिळाल्या जे त्याला अलाउड नाही आहे. तर त्याच्यावर तो एक भांडा, तो त्याला हलवू नाही शकत कारण ते मुक्त आहे. तो हातात नाही घेऊ शकत कारण त्यांनी जसा घेतल्यासारखं होतं आणि मग जसा का त्यांनी वापर केला, मुकचे आहे ते, पचोल मुकचे आहे. आणि बरं त्यांनी अ, पेसाखमध्ये पावाला हातातमध्ये घेतला तर प्रॉब्लेम आहे मोठा. तर काय करू शकतो तो? त्याच्यावर तो एक एक भांडा ठेवू शकतो, टोपली ठेवू शकतो, उपडी. आणि आपल्याला माहिती आहे का ती टोपली नाही तर टोकली आहे, तो त्याला लागत नाही. तो वरच्यावर आहे. तो खाली नाही सरकू शकत. कारण समज तो खाली सरकवेल, त्या पावाच्या खाली ठेवेल, तर टोकली आहे, तो भांडा आहे, ती बशी आहे, ती पण कॅन्सल आउट होते आता. आता त्याचा वापर नाही करू शकत. आणि असूर आहे कोणती पण गोष्ट कॅन्सल आउट करायला
शब्बातला नाही तर योम तोफला आत्तापर्यंत वापरू शकतो आणि तुम्ही कॅन्सल आउट करता का तुम्ही मुक्तेच्या खाली ठेवली, तर मग तुम्ही कॅन्सल आउट करता. दॅट्स नॉट अलाउड ऑन शब्बात आणि योम तोफ. तर मग व्हॉट इज द सोल्युशन? ती सोल्युशन सांगतात का, एक क्ली आहे, एक भांडं घ्यायचं, एक टोपली घ्यायची आणि ती उपडी टाकायची. ती टोपली नाहीतर भांडं आहे, तो टोप आहे, नाहीतर काय आहे, ती त्याला टच नाही होत फर्स्ट ऑफ ऑल. पण ॲट द सेम टाईम आपल्याला माहिती आहे की इकडे मुकचं आहे, ही गोष्ट अलाउड नाही आहे आणि त्याच्यावर ठेवतात. मग शब्बात झाल्यानंतर, शब्बात संपल्यानंतर, योमतोफ संपल्यानंतर मग तो काढून तो जाळू शकतोय. मग त्या जाळायला पाहिजे, त्यांनी जाळलं पाहिजे. आणि म्हणून समज त्यांनी बघितलं का उंदीर घुसला घरी तोंडामध्ये एक पावाचा तुकडा घेऊन, तर त्यांनी शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर एक क्ली, त्याच्यावर एक भांडं ठेवलं पाहिजे, टोपली ठेवली पाहिजे, उपडी. त्याच्यामध्ये ती कोण नाही हात लावणार, नाही तर खास विचारून कोण खाणार नाही. म्हणून ते मुकचे म्हणून दाखवायला का हा मुकचे आहे आणि कोणी हातला लावायचं नाही, लिशमोर करायला, त्याला सांभाळायला. ए, शपथ झाल्यानंतर नाही तर योमतोप झाल्यानंतर जायसाठी. राजीव खन्ना, या माझा प्रश्न असा होता की म्हणजे जसं उंदीर आला, उंदीर समोर युजली राहत नाही, तो बेसिकली काहीतरी डब्बा आहे, काहीतरी सामान आहे, त्याच्या मागे मागे जाऊन लपतो, किंवा तो ड्रम आहे, ड्रमच्या मागे जाऊन लपतो. तर म्हणजे बेसिकली तुम्हाला ते बघायचं असला तर आता मुकसे वस्तूला तुम्हाला हात लावायला लागेल आणि मूव्ह करायला लागेल, जे आपल्याला योमतोबला अलाउड नाही. तर या हा, परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? या मग मुकचे गोष्टी हलवायला अलाउड नाही. मग जिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता तिथपर्यंत तुम्ही करू शकता, तुम्ही करायला, तुम्हाला तुमचा खियूव आहे, तुम्ही ऑब्लिगेटेड आहात. पण ज्या गोष्टी तुम्ही हलवू नाही शकत ऑलरेडी, तर मग तुम्हाला अलाउड नाही तिकडे करायला. योमतोफच्या लॉजप्रमाणे, मुक्तेप्रमाणे तुम्ही मुक्ते नाही हलवू शकत. तुम्ही चेक केलं पाहिजे जिथपर्यंत तुमचा हात जातो तिथपर्यंत, नाहीतर समोर असेल तर, नाहीतर ते, नाहीतरी मुक्ते तुम्हाला अलाउड नाही हात लावायला, तर ते हलवायची गरज नाही. एक वेळ खोलामुळे चालू झाला पण हात लावायला हलवायला, पण आपल्याला अलाउड नाही, म्हणजे हात हात लावायला पण आपल्याला अलाउड नाही खामेचला. म्हणजे हात टाकून आपण चेक नाही करू शकत नकोन मुकसे जिथपर्यंत वस्तूचे मागे. म्हणजे आज याद ते बितू एक एक्सप्रेशन आहे, जोपर्यंत तुम्ही तुमचा हात पोचू शकता तिथपर्यंत, म्हणजे तुम्ही जिथपर्यंत पोचू शकता तिथपर्यंत. नाही का तुम्ही हात लावला पाहिजे, पण तुमचं जिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता तिथपर्यंत तुम्ही घ्यायला अलाउड आहे. समज मुकसे गोष्टी आहे तर ऑफकोर्स तुम्हाला ते मुकसे गोष्टीला हलवायला अलाउड नाही आहे, तर तिथपर्यंत, दॅट्स द लिमिट. तुम्ही तिथपर्यंतच चेक केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला अलाउड आहे तोपर्यंत तुम्ही चेक केलं पाहिजे. समज मुकसे गोष्टी हलवायची गरज लागली तर यू आर नॉट ऑब्लिगेटेड टू डू इट. खोला मोयतमध्ये करा मग. म्हणजे एक वेळा सण संपल्यानंतर, म्हणजे योमतोफ संपल्यानंतर मग त्याला ऑब्लिगेशन आहे का तुम्ही बाजूला सरकून चेक कर. जोपर्यंत तो, जिथपर्यंत तो जाऊ शकतोय, जिथपर्यंत तो मुकचे गोष्टींची घालवायची गरज नाही लागत, तोपर्यंत तिथपर्यंत तो चेक करू शकतोय. कारण त्याला ऑप्शनच नाही, दुसरा तो काहीच नाही करू शकत. ठीक आहे. थँक्यू. ओके, प्लेजर. ओके, फाईन. आपल्याकडे अजून थोडे मिनटं आहेत. रविशी अजून नाही आहेत, तर नाही आलेत तर जस्ट अजून थोडासा टाइम मिळत आपण एक छान गोष्ट ऐकली मी राव दाविद आशेरकडून. ए, बोलतात का, माणसाला जर वेळेला शेफा असते, एक काइंड ओढ असते अजून मिळवायसाठी, इट्स अ गुड थिंग, ऑफकोर्स इज गुड थिंग. पण त्याला पण लिमिट पाहिजे. कितपर्यंत त्याचा शेफा बोलतात त्याला, शेफा इज, त्याची ओढ, त्याची रचोन, त्याचा एम आहे काहीतरी मिळवायसाठी, ती चांगली असते त्याच्यासाठी. कितपर्यंत? जोपर्यंत त्याला वेळ नाही लागत तोपर्यंत, जोपर्यंत तो स्वतःला त्याच्या मागे एवढं नाही लावत का तो खुश नाही आहे. तो एव्हरी टाइम टेन्शनमध्ये आहे आणि बोलते नाही आज पाहिजे, मला मिळवायला पाहिजे, मला मिळवायला पाहिजे. म्हणून असे बोलतात, इफ यू आर नॉट हॅपी विथ वॉट यू हॅव, यू वोंट बी हॅपी विथ वॉट
यू विल हॅव. जोपर्यंत समज जर माणूस खुश नाही त्याच्याकडे जे आहे ते आज, तर तो पुढे जाता खुश नाही राहू शकत. ज्या गोष्टींसोबत जे त्याला मिळाले, त्याला पाहिजेत ते गोष्टी मिळाले, तरी सुद्धा तो खुश नाही राहू शकत त्या गोष्टींसोबत. म्हणजे इट्स एव्हरीथिंग, सर्व त्याच्या ॲटिट्यूडवर डिपेंड करतं. त्याच्या ॲटिट्यूडवर डिपेंड करतं का त्याचा ॲटिट्यूड काय आहे. म्हणून माणूस किती पण श्रीमंत असेल, तर आपण बघतो का तो सर्व आहे त्याच्याकडे, सर्व आहे त्याच्याकडे. पण तो खुश नाहीये. आणि माणूस गरीब आहे, ज्याच्याकडे काहीच नाहीये. खायच्या प्यायचे पण वांदे आहेत त्याचे. त्याला माहित नाही संध्याकाळी त्याला काय खायला मिळेल, तरी सुद्धा तो खुश आहे. कसा काय खुश आहे तो? काही नाही त्याच्याकडे खायला, पण तो तो रायब आहे, तो भुकेला आहे त्याच्याकडे. त्याला भूक लागली तरी सुद्धा तो खुश आहे. का? इट डिपेंड्स ऑन द ॲटिट्यूड. त्याचा ॲटिट्यूड काय? लाईफकडे त्याचा ॲटिट्यूड काय आहे? इट डिपेंड्स त्याला काय. म्हणून बोलतात का, इफ यू आर नॉट हॅपी विथ व्हॉट यू हॅव नाऊ, then you won't be happy with what you will have in the future. तर to be sameach, to be happy, मी हूँ अशीर, who is rich, बेसमेach बेखलको, who is happy with his lot. जे पण ज्याच्याकडे पण आहे ते तो खुश राहायला पाहिजे. इन फिजिकल गोष्टींमध्ये पण आणि स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये पण. दॅट्स इम्पॉर्टंट टू से. स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये पण. आता मला रब्बी अकिवा, का रब्बी अकिवा झाले, ओमेरचे दिवस आहेत, आपण रब्बी अकिबाबद्दल खूप बोलतो, भाऊ हशेम. तर आणि ते कसे रब्बी अकिबा झाले, वन ऑफ द त्यांची मिदा होती, त्यांची एक गुण होता त्यांच्यामध्ये, तो होता सम्याख बेखलको. त्यांच्याकडे आत्ता जे आहे त्याच्यामध्ये ते फार खुश आहेत. त्याने एक मिशना त्यांचा अभ्यास करायचे. तो मिशनामध्ये पण ते बोलायचे, आज मला एक मिशनाचा अभ्यास झाला माझा, मी किती खुश आहे, मी सम्याख आहे. जसा काय त्यांनी अख्खा शाळेचा अभ्यास कंप्लीट केला, त्या रीतीने ते सम्याख राहायचे. ते ते एवढे खुश व्हायचे का, मी आज एक मिशना शिकलो, मी आज एक शब्द शिकलो. वॉव! त्याच्यानी त्या ॲटिट्यूडमुळे ते रब्बी अकिबा झाले आणि त्यांच्या थ्रू आपल्याला आजपर्यंत ओरल लॉ, आपण जे पण शिकतोय, जो पण ओरल लॉ आहे ते त्यांच्या थ्रू आपल्याला मिळालं आहे आज. आणि मग 24,000 त्यांचे स्टुडंट्स सगळे वारले एवढ्याशा टाईमामध्ये. तरीसुद्धा नॉर्मल माणसाला वेड लागला असतं, हसे शलोम, का त्यांचे सर्व स्टुडंट्स, नाही एक पण नाही राहिलं त्यांचा स्टुडंट, सर्व वारले. आणि ते पण छोटे स्टुडंट्स नाही, सगळे स्टुडंट्स त्यांचे रब्बी अकिबाचे स्टुडंट्स. काहीच नाही राहिलं त्यांच्याकडे, तरीसुद्धा ते नॉर्मल होते. आणि ते पुन्हा जाऊन 5 स्टुडंट्स घेतले आणि त्या 5 स्टुडंट्सला शिकवलं. त्यांच्यापैकी एक स्टुडंट आपल्याला माहिती आहे, रबी शिमोन बर योखाय. आणि त्यांच्या थ्रू आपल्याला ओरल तोरा आला, जो पुढे आजपर्यंत आपण शिकतोय तो. का? कारण त्यांचा कामनेस, प्रेझेन्स, त्यांचा सेरेनिटी बोलतात त्याला, शांतता, शांतपणे त्यांनी घेतलं, विचार करून केलं. आणि तेव्हा पण कोणता मेन वन ऑफ द त्यांचा ॲटिट्यूड होता, सम्याख बेखलको. आज मी एक मिtzवा केला, ओ खूप मोठी गोष्ट केली, सम्याख राहायला पाहिजे. ऑफकोर्स त्याला शेईफा पाहिजे, त्याला एम पाहिजे, अजून अंडरस्टँड करायला, अजून पुढे जायला. पण त्या गोष्टीमुळे तो डिसअपॉइंट नाही झाला पाहिजे का, बाबा मी माझा सोबत शिकणार आहे, तो बघा कुठच्या कुठे गेला आणि त्याला सर्व बरोबर येते. नाहीतर कोण ह्या गोष्टीमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे दुसऱ्यामध्ये बोलायला, का तो श्रीमंत झाला, ते आपण नाही बघत. ते आकाश बरोबर 50 मी नशा माय बोलतो. पण ह्या गोष्टीमध्ये अलाउड आहे बोलायला, का बाबा तो बघ माझ्या संग शिकणार, तो आज त्याला पूर्ण शास तोंडपाठ येते आणि मला नाही येत. फाईन, ओके. पण दॅट्स गुड. जिथपर्यंत बोलतात ओके मला पण त्यासारखं बनायचं आहे, ओके. पण मला त्याच्यावर मी रागवत नाही, कारण मी स्वतःवर नाही रागवत. मी त्याच्यासारखं बनायचं आहे, बेजत असेल केव्हा ते बनेन, आकाश बरोबर मला खुद देईन, मेरिट देईल. पण समज जर दुःखी होत असेल आणि डिसअपॉइंट होईल आणि तो बोलेल नाही मग मी काहीच नाही, मी कचरा आहे, मला नाही जमत, आणि आकाश बरोबर कोणी माझ्यासोबत असा का वागला, तर मग तो मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते नाही पाहिजे. माणसाने सम्याख बेखेल करायला पाहिजे. कारण समज आज तो खुश आहे, तो पुढे जाता पण खुश राहू शकते. त्याच्यासोबत त्याच्यात जे पुढे जाताना मिळेल आणि त्याला पाहिजे ते मिळालं तेव्हा पण तो खुश राहू शकते.
कारण माणूस कधीच नाही बोलत का समाधानी असतो, तो कधीच समाधानी असतो. त्याला समजा तो जिवंत असेल तर तो पुढे जायला मागतो. अजून पुढे, अजून काहीतरी पुढे करूया. तर तसं राहिलं पाहिजे माणसाने. रब्बी आकिबाकडून आपण शिकतो ते सम्याक बखेलको, खुश राहिलं पाहिजे एव्हरी टाईम. जे आहे त्याच्यासाठी आकाशबाळकडे कडे मिजमोले तुदा बोललं पाहिजे, धन्यवाद बोललं पाहिजे, थँक्स बोललं पाहिजे सर्वासाठी आणि खुश राहिलं पाहिजे. जे आहे त्याच्यासाठी खुश राहा. ऐकू येते, बोलता येते, श्वास घेऊ शकतो अजूनपर्यंत. बरुख हशेम, हसदे हशेम. खूप आहे. खूप खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे. तर मग माणसाने त्याच्यासाठी खुश राहायला पाहिजे. पुढे गेलं पाहिजे. पुढे शेफा पाहिजे. नखोन. पण ॲट द सेम टाईम बी हॅपी विथ युअर लॉट. दॅट्स वन ऑफ द थिंग्स आपण अ, लॅफनीम आतमध्ये टाकलं पाहिजे आपल्या आतमध्ये. रबी शिमोन अजूनपर्यंत आपण नाही बघत, ते ऑनलाईन नाही आहेत. रबी गब्रिएल ती रबी शिमोन येणार आहे का? शिवर आहे त्यांचा? सांगायला विसरलो, शिमोनचं शिवर नाही आहे, पण हॅड अ प्रॉब्लेम सो वी कांट गिव्ह शिवर टुडे. ओके फाईन. ओके फाईन. तर आपण ॲज युजल एंड करूया शिवर इकडे विथ विथ आपण लास्ट जी नमाज करतो, तफिला קצרה. מודי אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל, והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ, והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, wish you all a great week. आणि बेजात हशेम प्रत्येक दिवस ओमेरचा आपण काउंट करतो, आपण ॲड करतो पुढे. काउंट डाऊन नसतं आपला, काउंट अप असतो. आपण अजून एक स्टेप पुढे जातो टुवर्ड्स कब्बालात तोरा. तर प्रत्येक दिवस शुड बी त्याच्यामध्ये आपण काहीतरी अजून ॲड केलं पाहिजे आपल्या अबोधात हशेममध्ये. अजून थोडंसं पुढे गेलं पाहिजे, अजून थोडंसं छोटीशी जास्त ॲड केली पाहिजे. मे बी नेतीला यदाईम करताना अजून थोडंसं जास्त सांभाळलं पाहिजे. ब्राखा बोलताना अजून थोडासा जास्त विचार केला पाहिजे. काहीतरी अजून ॲड केलं पाहिजे. नाहीतर अजून इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, घरच्यांसोबत चांगलाचं वागलं पाहिजे. घरच्यांसंगत गोडीने बोलायला शिकलं पाहिजे. दॅट्स वन ऑफ द खूप मोठी गोष्ट आहे ती. खूप इम्पॉर्टंट गोष्टी. आणि केव्हा? एव्हरी टाईम. एव्हरी टाईम, ऑल द एव्हरी सेकंड. केव्हा पण, किती पण माणूस थकलेला असेल, किती पण वैतागलेला असेल, किती पण डिसअपॉइंटेड असेल, किती पण काय पण असेल, तरीसुद्धा घरच्यांसंगत चांगला वागायचं शिकणे, दॅट्स द फर्स्ट स्टेप टू तोरा. दॅट्स द फर्स्ट स्टेप. तो पहिला स्टेप आहे. तो एक वेळ आपण कंप्लीट करू, मग आपण पुढच्या स्टेपला चांगल्याशी करू शकू बेजात हशेम. सो थँक्स अ लॉट, अँड थँक्स अ लॉट फॉर बिंग लर्निंग टुगेदर. इट्स अ बिग स्कोथ, इट्स अ बिग मेरिट. आणि थँक्स अ लॉट अँड कोल तूफ. शलम शलम. जजाकू बरोबर.